उन्हाळ्यात त्वचा जळते, काळवंडते, पिंपल्स येतात. मग आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, विद्यास हेल्थ अँड टिप्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की त्वचेशी संबंधित समस्या वाढतात. चेहरा काळवंडणे, टॅनिंग होणे, पुरळ येणे, तेलकटपणा वाढणे, घामामुळे त्वचा चिकट होणे, हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळतं. पण योग्य काळजी घेतली तर उन्हाळ्यातही आपली त्वचा तजेलदार आणि निरोगी राहू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळ्यात त्वचेची संपूर्ण काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक पॉईंट तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. त्यातील काही महत्त्वाचे पॉईंट्स खाली दिलेले आहे. त्यातील पहिला, उन्हाळ्यात त्वचेवर काय परिणाम होतात. उन्हाळ्यात सूर्याची किरणे तीव्र असतात. यामध्ये UVA आणि UVB किरणे त्वचेचे नुकसान करतात. त्यामुळे टॅनिंग होते, त्वचा जळते, काळपट डाग पडतात, त्वचेचा कोरडेपणा वाढतो, घामामुळे जंतू संसर्ग होतो. म्हणून उन्हाळ्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 2. सनस्क्रीनचा योग्य वापर. उन्हाळ्यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सनस्क्रीन वापरणे. किमान SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेला सनस्क्रीन वापरा. बाहेर जाण्याच्या 20 मिनिटे आधी लावा. दर 2 ते 3 तासांनी पुन्हा लावा. चेहरा, मान, हात, पाय सर्व उघड्या भागावर लावा. घरात असलात तरी खिडकीतून येणाऱ्या प्रकाशामुळे त्वचेवर त्याचे परिणाम होऊ शकतात. नंबर 3चा पॉईंट आहे, भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते, त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते. दिवसाला 8 ते 10 ग्लास पाणी प्या. नारळ पाणी प्या, ताक प्या, लिंबू पाणी प्या. त्यामुळे काय होते, आपल्या शरीरातील हायड्रेशन त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवते. 4. चेहरा स्वच्छ ठेवणे. घाम, धूळ आणि तेलकटपणा त्वचेवर साचतो. दिवसातून 2 ते 3 वेळा सौम्य फेस वॉश वापरा. खूप जास्त प्रमाणात साबणाचा वापर टाळा किंवा धुणे टाळा. अल्कोहोलयुक्त उत्पादने टाळा. 5. हलका मॉइश्चरायझर वापरा. उन्हाळ्यातही मॉइश्चरायझर आवश्यक असतो. जेल बेस मॉइश्चरायझर वापरा. तेलकट क्रीम टाळा. रात्री झोपण्यापूर्वी क्रीम लावा. 6. घरगुती उपाय. कोरफड जेल. कोरफड जेल त्वचा शांत करते. काकडी त्वचेला थंडावा देते. गुलाब पाण्यामुळे त्वचा ताजीतवाने दिसते. मुलतानी मातीमुळे तेलकटपणा कमी होतो. दूध, दही किंवा हळद हे टॅन कमी करण्यास मदत करतात. 7व्या नंबरचा पॉईंट, आहार आणि त्वचा. आतून सुंदर त्वचा कशी मिळवावी. मित्रांनो, आपण चेहऱ्यावर कितीही क्रीम लावले तरी जर आहार योग्य नसेल तर त्वचा निरोगी दिसत नाही. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते आणि त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो. म्हणून सर्वप्रथम लक्ष द्या की त्वचा हायड्रेशन आणि पोषणावर. त्यातील 1 नंबरचं पॉईंट, पाण्याचे प्रमाण वाढवा. दिवसाला किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. जर जास्त घाम येत असेल तर हे प्रमाण 12 ग्लासपर्यंत वाढवा. तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच पुरेसे पाणी पितो किंवा पिते का? नंबर 2, पाण्याने भरपूर असलेली फळे खा. टरबूज, खरबूज, संत्रे, डाळिंब ही फळे शरीराला थंडावा देतात आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो देतात. 3. हिरव्या भाज्या. पालक, मेथी, दोडका, कारले यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हे त्वचेचे नुकसान कमी करतात. 4. काय टाळावे तर जास्त साखर, कोल्ड ड्रिंक्स, जंक फूड, खूप तेलकट पदार्थ. साखर जास्त घेतल्यास त्वचेवर पुरळ आणि पिंपल्स येऊ शकतात. 8. योग्य कपडे आणि बाहेर पडताना संरक्षण. उन्हाळ्यात फक्त क्रीम लावणे पुरेसे नाही, बाहेर पडताना योग्य संरक्षण आवश्यक आहे. कॉटनचे सेल कपडे घाला, त्यामुळे घाम शोषला जातो आणि त्वचा श्वास घेऊ लागते. 2. टोपी आणि सनग्लासेस वापरा. डोक्यावर थेट सूर्यप्रकाश पडू देऊ नका. UV प्रोटेक्शन असलेले चष्मे वापरा. 3. छत्रीचा वापर करा. विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये छत्रीचा वापर अवश्य करा. 4. बाहेरून आल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. घाम आणि धूळ त्वचेवर साचू देऊ नका. आता पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे. आपण सर्वात जास्त चुका ह्याच भागामध्ये करतो.
म्हणून पुढचा भाग हा लक्ष देऊन ऐका. 9. उन्हाळ्यात कोणत्या चुका टाळाव्यात? बऱ्याच वेळा आपण नकळत अशा चुका करतो की ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्यातील काही चुका पुढील प्रमाणे. 1. खूप वेळ उन्हात फिरणे. दुपारी सूर्यप्रकाश सर्वात जास्त तीव्र असतो. 2. जास्त मेकअप करणे. घामामुळे रोमछिद्रे बंद होतात आणि पिंपल्स वाढतात. 3. वारंवार चेहरा घासणे. स्क्रब जास्त वापरल्यास त्वचा संवेदनशील होते. 4. पाणी कमी पिणे. ही सर्वात मोठी चूक आहे. 5. सनस्क्रीन न वापरणे. मी घरात आहे, मला गरज नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. बऱ्याच लोकांना असे वाटते की उन्हाळ्यात मॉइश्चरायझर लावणे गरजेचे नसते, पण हा त्यांचा एक मोठा गैरसमज असतो. 10. महत्त्वाची खास टिप्स. वेगवेगळ्या त्वचेप्रमाणे काळजी. तेलकट त्वचा. जेल बेस फेस वॉश वापरा. मुलतानी माती आठवड्यातून 1 वेळ वापरा. कोरडी त्वचा असेल तर हलका मॉइश्चरायझर दिवसातून 2 वेळा वापरा. त्यामध्ये ॲलोवेरा जेल वापरा. जर त्वचा संवेदनशील असेल तर सुगंध नसलेली उत्पादने वापरा. नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. महागडे उत्पादने वापरण्यापेक्षा ह्या नेहमीच्या सवयी आपल्याला खूप उपयुक्त ठरू शकतात. मित्रांनो, उन्हाळा हा आपल्यासाठी आव्हानात्मक असतो, पण योग्य काळजी घेतली तर तोच उन्हाळा आपल्याला त्वचेला अधिक मजबूत आणि निरोगी बनवू शकतो. लक्षात ठेवा, त्वचा ही आपल्या शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. आपण रोज तिच्यावर सूर्यप्रकाश, धूळ, घाम, प्रदूषण सहन करायला लावतो, पण तिची योग्य काळजी घेतो का? आज आपण व्हिडिओमध्ये काय शिकलो? नियमित सनस्क्रीन वापरणे, भरपूर पाणी पिणे, योग्य आहार घेणे, चेहरा स्वच्छ ठेवणे, योग्य कपडे वापरणे आणि सर्वात महत्त्वाचे नियमितता ठेवणे. मित्रांनो, स्वतःची काळजी घेणे ही लक्झरी नाही तर ती गरज आहे. मित्रांनो, सुंदर त्वचा एका दिवसात मिळत नाही. ती मिळते सवयीमुळे, ती मिळते शिस्तीमुळे, ती मिळते स्वतःवर प्रेम केल्यामुळे. उन्हाळा म्हणजे त्वचेचा शत्रू नाही. उन्हाळा म्हणजे योग्य काळजी घेतल्यास तुमच्या त्वचेचा कस लागण्याचा काळ आहे. आजपासून एक निर्णय घ्या, मी माझ्या त्वचेची रोज काळजी घेईन. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला उन्हाळ्यात कोणती समस्या जास्त होते. आणि अशाच आरोग्यविषयक आणि उपयुक्त आणि विश्वासार्ह माहितीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुमचे आरोग्यच तुमची खरी संपत्ती आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया आणखीन एका महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.